हे जादुई खत मित्रांनो तुम्हाला तुमच्या कढीपत्त्याच्या झाडात नक्की वापरायला पाहिजे। याच्यात सगळे न्यूट्रिएंट्स असतात आणि खूप चांगलं खत आहे तुमच्या कढीपत्त्याच्या झाडासाठी। नक्की घरच्या घरी तयार करा। नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि मी तुमचं स्वागत करतो वेदांग गार्डनर यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला कढीपत्त्याच्या झाडासाठी जबरदस्त खत सांगणार आहे, ज्याला टाकलं की तुमचं कढीपत्त्याचं झाड होईल हिरवगार अजून दाट। सगळ्यात पहिले मित्रांनो तुम्हाला तुमचं खत तयार करण्यासाठी एक तांब्याचं भांडं घ्यायचं आहे आणि शक्य असेल तर एखादं खराब जुना तांब्याचंच भांडं घ्या, कारण आपण झाडांसाठी खत तयार करत आहे। मग मित्रांनो तुम्हाला दही, मठ्ठा, छाछ याच्यापैकी जे पण तुमच्या घरी असेल ते घेऊ शकता आणि समजा ते खराब झालेलंही असेल दही वगैरे तर ते पण तुम्ही मित्रांनो खत बनवण्यासाठी त्याचा वापर करू शकता। मग तुम्हाला ते कंटेनर्समध्ये टाकून घ्यायचं आहे। 1 वाटी असेल तर तेवढीच झाडानुसार तुम्हाला बनवायचं आहे। तर मी असं इकडे तयार केलेलं आहे। तर मग याच्यात तुम्हाला टाकायचं आहे तुमचं जे कॉपरचं भांडं आहे त्याच्यात आणि मग याला मित्रांनो झाकून तुम्हाला शेड एरियामध्ये 2 ते 3 दिवसासाठी ठेवून द्यायचं आहे। 2 ते 3 दिवसानंतर मित्रांनो अशी ग्रीन लेअर होऊन जाईल। हे तर मित्रांनो मी थोडंसं 5 दिवस ठेवलं म्हणून बुरशी आली, पण समजा मित्रांनो आपण 2-3 दिवसच ठेवाल फक्त तर बुरशी नाही, अजिबात नाही येणार। फक्त ही जी ग्रीन लेअर असते मित्रांनो ही येऊन जाईल। तर कसं आयडेंटिफाय करायचं, ही जशी हिरवीगार तुम्ही लेअर पाहू शकता ही आली आहे, तर यांनीच मित्रांनो कॉपर सल्फेट तयार झालं आणि हेच झाडासाठी एक बेस्ट फर्टिलायझर, फंजिसाईड, पेस्टिसाईड, इन्सेक्टिसाइड असते। तर हे आता झाडात आपल्याला वापरायचं असते। आता याच्यासाठी मित्रांनो 5 लिटर मी साधं पाणी घेतलं आहे। क्वांटिटी फिक्स नाही आहे, जेवढं तुम्ही तयार केलं असेल त्याच्यानुसार, म्हणजे जास्तीत जास्त मित्रांनो पाण्यामध्ये डायल्यूट करूनच या खताला वापरायचं। एकदम कॉन्सन्ट्रेट डायरेक्ट झाडात नाही टाकून द्यायचं। तुम्हाला जेवढं शक्य असेल तेवढं चांगलं पाण्यात मिक्स करायचं, जसं पाहू शकता व्हिडिओमध्ये। हे चांगल्याने तुम्हाला पाण्यात टाकून द्यायचं आहे। अजून मित्रांनो ही जी आपल्या जे भांड्याला ही हिरवगार लेअर लागली आहे, ही हिरवी लेअर पण तुम्हाला भांड्यापासून अशी स्वच्छ करून घ्यायची आहे मित्रांनो, कारण ही जी लेअर आहे याच्यातच मॅक्सिमम जे कॉपर सल्फेट आहे ते असते। म्हणून ही लेअर तुम्हाला एकदम मित्रांनो स्वच्छ करून घ्यायची आहे आणि तुमचे हे जे आपलं खताचं जे आहे फर्टिलायझर याच्यात तुम्हाला या पाण्यात टाकून द्यायचं आहे। मग मित्रांनो तुम्हाला एखादी स्टिक अशी काडी घेऊन घ्यायची आणि मग या काडीने मित्रांनो चांगल्याने तुम्हाला याला मिक्स करून घ्यायचं आहे। जे आपलं खत होतं अजून जे पाणी आपण घेतलं होतं त्याला मित्रांनो चांगल्याने तुम्हाला असं मिक्स करून घ्यायचं आहे। ते आता आपल्याला झाडामध्ये वापरायचं आहे। आता जसं मित्रांनो समजा तुमच्याकडे लहानसं कढीपत्त्याचं झाड असेल तर त्याच्यासाठी बेस्ट आहे। लहानशा कढीपत्त्याच्या झाडाची ग्रोथ बूस्ट करण्यासाठी हे खूप चांगलं फर्टिलायझर आहे। तर चांगल्याने याच्यावर पानावर जे लहान झाडं असतात त्यांच्या अशा पानावर शिंपडून द्यायचं आहे चांगल्याने आणि असं पाणी पण इथे मुळांमध्ये देऊन द्यायचं आहे। खूप चांगलं फर्टिलायझर आहे मित्रांनो हे झाडासाठी आणि झाडाला खूप हिरवगार करणार। मित्रांनो 1-2 मक्के घेऊन घ्यायचं, जसं कुंडी पाहू शकता माझ्या झाडाची मोठी आहे। तर असं मित्रांनो तुम्हाला मुळांमध्ये पण असं चांगल्याने टाकून द्यायचं आहे कुंडीच्या याच्यात आणि याच्यावर झाडावर असं चांगल्याने शिंपडून पण द्यायचं आहे मित्रांनो। पाण्यावर चांगल्याने करा। समजा मित्रांनो आपल्याकडे स्प्रे बॉटल असेल तर स्प्रे बॉटलमध्ये पण भरून तुम्ही तुमच्या झाडावर चांगल्याने याची फवारणी करू शकता। यानी फायदे काय होतात मित्रांनो, जे किडे आहे झाडावरचे ते मरून जातात, काही कीटक किंवा मुंग्या वगैरे काही लागले असतील मित्रांनो ते पण झाडापासून चालले जातात। आणि मुख्य म्हणजे हे बेस्ट ऑर्गॅनिक फर्टिलायझर आहे मित्रांनो झाडासाठी, जेणे की झाड खूप हिरवगार होते, नवीन पानं वगैरे फुटतात। आणि हे जे कढीपत्त्याचं झाड आहे मित्रांनो याला हिरवगार खूप लवकर करेल आणि जास्तीत जास्त पानं आणण्यात मदत करेल आणि हिरवगार पानं पण आणणार। तर हे ग्रोथसाठी खूप इम्पॉर्टंट आहे। तर हे खत नक्की तयार करा आणि तुमच्या कढीपत्त्याच्या झाडाला द्या। कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबून द्या। अजून मित्रांनो झाडासंबंधित व्हिडिओ पाहण्याकरता किंवा झाडासंबंधित फर्टिलायझरची प्लेलिस्ट पाहण्यासाठी आता स्क्रीनवर मित्रांनो व्हिडिओज येत असतील त्यांना क्लिक करून तुम्ही पाहू शकता। व्हॉट्सअपचा ग्रुप नक्की जॉईन करा, लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून दिली आहे। लिंकला क्लिक करून व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता आणि तुम्हाला झाडासंबंधित काही प्रश्न विचारायचे व्हॉट्सअपच्या ग्रुपवर तुम्ही मला विचारू शकता। धन्यवाद।